को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. लक्ष्मण हाकेचं उपोषण सुरू आहे, त्यामुळे मराठवाड्यात ओबीसी संघटना आक्रमक आहे, चक्काजाम आंदोलन होत आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, हे बघा की मी याच्या आधीसुद्धा आंदोलनावर वारंवार बोललेलो आहो की कुठल्याही प्रकारचं आंदोलन सुरू जेव्हा असतं तेव्हा समाजातील मंडळी ही भावनिक होतात आणि त्या भावनिक होण्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रकार घडत असतात. पण आपल्या माध्यमातून मी संपूर्ण समाजाला एक आव्हान करतो की आंदोलन करत असताना समाजातील लोकांनी संयम बाळगावा, त्यांच्यासोबत राहावं, त्यांना मदत करावी, त्यांचं धैर्य वाढवावं, हिंमत वाढवावी. पण इतर समाजाचं नुकसान होईल अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही समाजातील नेत्यांनी किंवा आंदोलनकर्त्यांनी करू नये. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपले प्रश्न सरकारकडून सोडवून घ्यावे लागतात, याची सर्व जनतेने दखल घ्यायला पाहिजे. ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंनी म्हटलं की आम्ही 288 जागा लढू, अशा पद्धतीची त्यांची सध्या भाषा आहे. नाही, जर अशा प्रकारची भाषा ते करत असतील तर मी तर त्यांचं स्वागत करील की त्यांनी खरंच 288 जागा लढवायला पाहिजे आणि 288 जागा लढवून ते जे वारंवार लोकांसमोर सांगत असतात ती त्यांची इच्छा म्हणा किंवा त्यांची शक्ती म्हणा आपली पूर्णत्वास न्यायला पाहिजे आणि कृती करून दाखवावी. नुसतं बोलून होणार नाही, तर बोलल्यानंतर त्याच्यावरती माणसांनी ठाम राहायला पाहिजे. आणि म्हणून ज्या दिवशी ते 288 जागा या महाराष्ट्रातल्या विधानसभेसाठी लढवतील त्या दिवशी नंतर त्याचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी नक्कीच लोकांसमोर चित्र येईल. कारण सामाजिक प्रश्न सोडविण्याकरता नेतागिरी करणं वेगळं असते आणि राजकीय क्षेत्राची नेतागिरी ही वेगळी असते. आणि म्हणून सामाजिक प्रश्नावरती कुठलाही समाज ज्या पद्धतीने एका मिनिटामध्ये एकत्रित होतो तोच समाज जेव्हा राजकीय भाषा उभी राहते किंवा राजकारण उभं राहते तेव्हा विस्कळीत झालेला दिसतो. आणि म्हणून लोकांना ग्राह्य धरून अझूम करून अशा प्रकारचं वक्तव्य करून त्याला किती यश मिळेल याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. परंतु त्यांना जर आत्मविश्वास असेल तर त्यांनी एकदा या 288 जागा लढवावं आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपली शक्ती दाखवून द्यावी. सर, जरांगे पाटलांनी 13 तारखेपर्यंतचा पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे. 13 तारखेपर्यंत जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग ते निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, आता हे बघा, हा जो प्रश्न आहे हा सरकार आणि त्यांच्यामधला प्रश्न आहे. सुरुवातीपासून मी एक गोष्ट वारंवार सांगत आलेलो आहो की कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी प्रश्न मांडताना आपण जो प्रश्न मांडतो आहे तो संविधानाच्या कक्षेमध्ये किती बसतो आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये किती बसतो याचा विचार करून मागणी करायला पाहिजे. जेव्हा कुठलेही आंदोलनकर्ते आंदोलन करतात तर त्यांचे आंदोलनाची जी काही मागणी असेल ते पूर्ण करण्याचं शासन वारंवार आश्वासन देत असते. परंतु ते जर संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नसेल आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसत नसेल तर ते पूर्ण करणं कुठल्याही सरकारला अवघड जाते. आणि म्हणून वारंवार अशा प्रकारच्या तारीख पे तारीख ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या दिवशी पूर्ण सत्य समोर येईल त्या दिवशी आंदोलनकर्त्यांनासुद्धा याचा कुठे ना कुठे विचार करावा लागेल. सर, जरांगे पाटील आणि आता हाके हे दोघंही निवडणूक लढण्याची भाषा करतात. कुठेतरी समाजाला वेठीस धरून आपलं राजकारण करण्याचा हा फंडा असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आता त्यांच्या भाषेवरून हेच सिद्ध होते आहे ना की समाजामध्ये हे करून त्यांना आपापली शक्ती या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायची अशी भाषा सुरू आहे. पण मी आता यापूर्वी जसं बोललो की समाजकारणासाठी लोक एकत्रित होतात, पण तेच लोक जेव्हा राजकारणाची भाषा बोलायला लागतात तेव्हा मात्र एकवटलेले आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मोठे मोठे नेते हे जेव्हा आपण बघितलं की आताही लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहे, विविध अशा संघटनांचे लोक निवडणुकीमध्ये उभे राहिले, पण त्यांना मिळालेल्या मतांची संख्या जर पाहिली तर ते जे बोलतात त्याच्यामध्ये आणि वास्तव काय आहे याचा विचार आपण सर्व समाजाने करायला पाहिजे. सगळेश्वरी संदर्भात पुन्हा ते आग्रही आहे, ज्या पद्धतीने म्हणतात कोर्टात टिकणार नाही त्यामुळे आम्हाला सरसकट होते अशी मागणी जी आहे ते पुन्हा जरांगे करतात. नाही, मी आत्ताच आपल्याला म्हटलं
की मागणी करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण आपण जी मागणी करतो ती संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसते का याचा विचार करून मागणी करायला पाहिजे. की आता म्हणजे सगळे सोयरेचा ज्याला का म्हणतो ड्राफ्ट नोटिफिकेशन हे त्यांनीच स्वीकारलं, तेव्हा त्याचं स्वागत केलं आणि आज म्हणायचं की बा हे टिकणार नाही, कशाच्या आधारावर म्हणतात हे मला माहीत नाही. आणि सरसकटची जी मागणी ते करतायत ती सरसकटची मागणी कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार पूर्ण करू शकत नाही. आम्हीसुद्धा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देता कामा नये या मागणीकरता सतत 1 महिना संघर्ष केला. सरकारने आम्हाला लिहून दिलेला आहे आणि त्या गोष्टीवरती सरकार आजही ठाम आहे. वारंवार सरकार सांगते आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी मागणी करावी, त्यांची मागणी पूर्ण करायची की नाही करायची तो सरकारचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही आहे. म्हणून त्याला आम्ही कधी काही प्रत्युत्तर देणार नाही. आमची मागणी सरकारकडे हे आहे आणि अजूनही कालही आम्ही त्या मागणीवर ठाम होतो, आजही ठाम आहो आणि उद्याही ठाम राहणार आहो की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येऊ नये. हाकेच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का उपोषणाला? नाही, आंदोलन करणं हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे कोणी जर आंदोलन करत असेल तर त्याला माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. मी माझ्या संविधानिक मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र सरकार असो दोन्ही सरकारच्या विरोधात 2016 पासून सतत आंदोलन, मोर्चे, धरणे, अधिवेशनं करत आलेलो आहो आणि याचंच फलप्राप्ती म्हणून आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला 48 शासन निर्णय काढावे लागले. कुठल्या संघटनेच्या प्रेशरखाली अशा प्रकारचे निघाले त्यांनी सांगावं. आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा पॉझिटिव्ह विचार करून डिमांड बेस ऑर्गनायझेशन आहे आणि सामाजिक ऑर्गनायझेशन आहे. आमचं त्या संघटन हे राजकीय संघटन नाही किंवा राजकीय भाषासुद्धा आम्ही आतापर्यंत कधी वापरलेली नाही. ज्या ओबीसी समाजाला ज्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्यायला पाहिजे त्या मिळविण्यासाठी आम्ही सतत आंदोलनं करत असतो, अधिवेशनं घेत असतो आणि त्या माध्यमातून आम्हाला यश मिळत असतो आणि त्याचीच यशप्राप्ती म्हणून आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाने 48 शासन निर्णय निर्गमित केलेले आहे. हे आमच्या संघटनेचं यश आहे. कुठेतरी अशाच पद्धतीने जर असा वाद सुरू राहिला तर पुन्हा ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटत राहिला. आता निवडणुकांची भाषा होत आहे, लोकवेठीत धरला जाईल त्रास लोकांना. नाही, आता याचा विचार लोकांनाही करायचा आहे आणि आंदोलनकर्त्यांनाही करायचा आहे की आम्ही जे काही करतो आहे त्याच्यामुळे दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही आंदोलनकर्त्यांकडनं होऊ नये आणि समाजाने सुद्धा याची दखल घ्यावी की संविधानिक रीतीने न्यायालयीन मार्गाने आपले अधिकार मिळवून घेण्याचा अधिकार भारताच्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला या देशामध्ये मिळालेला आहे. पण ते करत असताना आपल्या आंदोलनाचा इतर कुणावरती परिणाम होईल याचं असं कृत्य कोणाच्या हातून घडायला नको याची काळजी दोन्ही प्रकारच्या आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे. असं आता एक निर्णय आलाय की पटना हायकोर्टानं नितीश कुमार सरकारचा जो निर्णय होता आरक्षणाचा 65% आरक्षणाचा तो रद्द केलेला आहे. एससी, एसटी आणि ओबीसीसाठी रद्द केलेला आहे. नाही, हे बघा कसं आहे की म्हणून आम्ही नेहमी वारंवार आपल्या माध्यमातनं कितीतरी वेळा बोललो आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाची 50% मर्यादा जी घालून दिलेली आहे ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदा करून ती अट रद्द केल्या जात नाही किंवा ती मर्यादा वाढविल्या जात नाही तोपर्यंत 50%च्या वर आरक्षणाचा केलेला प्रयत्न मग कुठल्याही राज्य सरकारचा असो तो उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, जाणीव आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार आपल्या माध्यमातून आणि आमच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आणि आमची ही प्रमुख मागणी आहे की 50%ची अट ही रद्द झालेली पाहिजे. आणि आज आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की या देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणणारा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीसुद्धा प्रत्येक भाषणातनं आणि लोकसभे राज्यसभेमध्ये आणि त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनामा जो प्रसिद्ध केला होता निवडणुकीत
त्यावेळी त्याच्यात त्यांनी म्हटलं की आम्ही जर सत्तेत आलो तर 50% मर्यादा रद्द करू. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून भाजप सरकारला सुद्धा हे निवेदन करतो, विनंती करतो की त्यांनी जो या पूर्ण देशामध्ये हा प्रश्न चिघळलेला आहे, प्रत्येकाला आरक्षण पाहिजे आहे, संविधानानुसार आरक्षण पाहिजे आहे, आणि म्हणून या छोट्या छोट्या समाजाला आम्हाला मदत करायची असेल, त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, न्यायाची भाषा बोलायची असेल, तर सर्वोच्च न्यायालयाने जी घातलेली 50%ची अट आहे ती त्यांनी रद्द करावी. आणि ती रद्द करताना सर्वात प्रथम या देशामध्ये सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही, कोणाची किती संख्या आहे हे कळणार नाही, तोपर्यंत त्या त्या समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये न्याय देता येणार नाही. म्हणून आज केंद्र सरकारसमोर 3 जे महत्त्वाचे प्रश्न आहेत. नंबर 1, सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. नंबर 2, 50%ची मर्यादा रद्द करण्यात यावी. आणि नंबर 3, या देशातल्या 60% ओबीसीसाठी केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात यावे. या 3 बाबी या सध्या स्थितीत असलेल्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करून या ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा व देशामध्ये शांतता प्रस्थापित करावी. याचा बिहारच्या जनतेला फटका बसेल. एकूणच त्यांनी जातीय जनगणना सुद्धा केली होती आणि आरक्षण दिलं होतं. कसं बघता या निर्णयाकडे, राज्यांचे हे जे निर्णय असतात? नाही, म्हणून मी आत्ता सांगितलं तुम्हाला की कुठल्याही राज्याने प्रयत्न केला असेल, परंतु जी शेवटी या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. आणि म्हणून तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे अनेकदा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशामध्ये जे ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळत होतं ते सर्वोच्च न्यायालयाने 50%पर्यंत आणल्यामुळे ओबीसी समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. बिहारमध्ये लहान लहान समाजाला न्याय द्यायचा होता म्हणून बिहार राज्याने ते 50%च्या वर नेण्याचा प्रयत्न केला. तिथेसुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आडवा आलेला आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र राज्यामध्ये झालेत तेव्हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्या जुन्या 1993च्या सर्वोच्च न्यायालयाचा हे देऊन आधार घेऊन ते सर्व निर्णय रद्द केलेले आहे. आज हायकोर्टामध्ये रद्द झाला, उद्या बिहार सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाईल तेव्हासुद्धा तिथे तोच आधार घेऊन ते रद्द केल्या जाईल. आणि म्हणून याचे सर्वात शेवटी मार्ग एकच आहे आणि तो एकमेव मार्ग म्हणजे केंद्राने लोकसभे आणि राज्यसभेमध्ये अमेंडमेंट करून बिल पारित करून दोन्ही सभागृहात 1993ला सर्वोच्च न्यायालयाने जो 50%ची मर्यादा घालून दिलेली आहे ती रद्द करण्यात यावी व सर्व मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला बहाल करावा, केंद्र सरकारने स्वतःकडे करावा आणि याच्याकरिता संपूर्ण देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्यात यावी. सर, भाजपच्या ओबीसी आघाडीने ही पाठिंबा दिलेला आहे. काकींच्या आंदोलनाला म्हटले की जर सरकारने दखल घेतली नाही तर विदर्भातही आंदोलन सुरू होईल. आता तो त्या पक्षाचा निर्णय आहे, मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही. सगळे सोयरे संदर्भात ज्या पद्धतीने आता हे म्हटलं जातं आम्ही काही झालं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेऊ अशी जी भाषा जरांगे करतायत त्यांचा नेमका कशा पद्धतीने हे पूर्ण करणार सरकार किंवा मग अजून काय? तरी बा आंदोलनकर्त्याला कोणती मागणी मांडण्याचा अधिकार आहे, कोणती मागणी. पण मी जो वारंवार बोलत असतो की ती मागणी संविधानाच्या कक्षेमध्ये आहे काय, न्यायालयाच्या कक्षेमध्ये आहे का, याचा आंदोलनकर्त्याने विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या मागणीमुळे जर सरकार अडचणीत येत असेल, जेव्हा वारंवार एवढे मोठे मोठे वकील सरकारने बसवलेले आहे ते सांगतात की ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याच मागण्या घेऊन वारंवार सरकारला वेठीस धरणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नाही. को पावर्ड बाय विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.